Hello students, welcome to our channel Mahatech. So all the MSBT diploma students साठी subject wise lecture आपल्या channel वरती available आहेत. सो तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर महाटेक अकॅडमी या चॅनल वरती आपण MSBT डिप्लोमा स्टुडंट साठी खूप साऱ्या सब्जेक्टचे लेक्चर ऍड करत असतो कंटिन्युअस लेक्चर सोबतच स्टडी रिसोर्सेस IMP क्वेश्चन्स रिव्हिजन व्हिडिओज हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल. आणि फ्रॉम सेकंड सेमिस्टर टू सिक्स्थ सेमिस्टर वेगवेगळ्या सब्जेक्टचे लेक्चर्स हे तुम्हाला या चॅनल वरती फ्री ऑफ कॉस्ट किंवा काही सब्जेक्ट हे अत्यंत मिनिमम प्राइस मध्ये अवेलेबल आहेत. हार्डली 59 रुपीज मध्ये तुम्ही इंटायर सब्जेक्ट आपल्या चॅनल वरती शिकू शकता. त्याचबरोबर एक्झामसाठी IMP क्वेश्चन्स रिव्हिजन लेक्चर्स हे सर्व सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळेल. ओपन केलं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचंय आणि प्लेलिस्ट सेक्शन मध्ये किंवा कोर्सेस मध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे सब्जेक्टच्या प्लेलिस्ट एक्सप्लोर करू शकता. प्लेलिस्ट मध्ये डिटेल व्हिडिओ लेक्चर ऍड करण्यात आलेला आहे किंवा कोर्सेस सेक्शन मधून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलचे डिटेल लेक्चर ऍक्सेस करू शकता. जर तुम्ही इकडे कोर्सेसवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टच्या प्लेलिस्ट दिसतील. जसं की इकडे IoT ऍप्लिकेशन्स काही 5th सेमिस्टरचे आहेत, काही 4th सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत. सो या सेमिस्टरसाठी जो तुमचा सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, ओके. सो या कोर्सवरती जर तुम्ही इकडे क्लिक केलं तर तुम्हाला खूप सारे लेक्चर्स तुम्हाला मिळतील रिलेटेड टू या सब्जेक्ट आणि जो टॉपिक आपण आतापर्यंत कव्हर केलेला नाहीये ते व्हिडिओ सुद्धा लवकरच आपण या प्लेलिस्ट मध्ये ऍड करणार आहोत. सो तुम्ही इकडे जाऊन वेगवेगळे टॉपिक एक्सप्लोर करू शकता, वेगवेगळ्या सब्जेक्टचे लेक्चर्स बघू शकता, रिव्हिजन बघू शकता, प्लस IMP क्वेश्चनचे व्हिडिओ सुद्धा एक्सप्लोर करू शकता. ओके. सो अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. महाटेक अकॅडमीला सबस्क्राईब करायचंय आणि आज जर तुम्ही सेकंड सेमिस्टरला असाल तर नेक्स्ट 3 वर्ष म्हणजे पूर्ण तुमच्या फायनल इयर पर्यंत हे चॅनल तुमच्यासाठी अत्यंत युजफुल ठरणार आहे. पूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपले टोटली YouTube वरती असणार आहे. कुठलंही ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे नाहीयेत किंवा कुठेही कोर्सेस परचेस करायचे नाहीयेत. एक मिनिमम फीस मध्ये जे काही सब्जेक्ट असतील फायनल सेमिस्टरचे किंवा 4th सेमिस्टरचे ते तुम्हाला अत्यंत मिनिमम प्राइस मध्ये अवेलेबल होणार आहे. ते पण YouTube वरती. त्यासाठी कुठलाही OTP किंवा ऍप मध्ये जाऊन डाउनलोड करून लॉग इन करायची गरज पडणार नाही. प्लस आपली जी वेबसाईट आहे www.mahatekacademy.com या वेबसाईट वरती तुम्हाला पूर्ण स्टडी रिसोर्सेस अवेलेबल होणार आहेत. तर चला आजचं आपण या लेक्चर मध्ये काय बघणार आहोत ते आपण क्विकली बघूया. ओके. सो लेट स्टार्ट टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण क्विकली रिवाइज करूया. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द सिलेबस फॉर युअर सब्जेक्ट एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सो या ठिकाणी तुम्हाला या सब्जेक्टचा कोड दिलेला आहे 312315. ओके. जे पण तुमचे सब्जेक्ट असतील प्रत्येक सब्जेक्टसाठी एक MSBT ने कोड असाइन केलेला आहे. ज्या कोडवरून तुम्ही त्याचं एक्झाम कधी आहे किंवा टाइम टेबल काय आहे किंवा सिलेबस काय आहे हे तुम्ही या कोडवरून आयडेंटिफाय करू शकता. आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या थंबनेल मध्ये आपण हा कोड इन्क्लूड केलेला आहे. देन नेक्स्ट आपण जो सब्जेक्ट बघणार आहे त्याचा एक क्विकली ओव्हरव्ह्यू घेऊया. सो द सब्जेक्ट नेम इज एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हा बेसिक सब्जेक्ट असणार आहे म्हणजे तुमचं फाउंडेशन जे आहे रिलेटेड टू इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ते तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये स्ट्रॉंग करायचंय. आणि फाउंडेशन स्ट्रॉंग का करायचंय कारण जे तुमचे अपकमिंग सेमिस्टर असेल किंवा त्यामध्ये जे सब्जेक्ट्स असतील नेटवर्क थेअरी असेल किंवा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, याचा जो रेफरन्स आहे किंवा याचा जो बेस आहे तो तुमच्या या सब्जेक्ट वरती डिपेंड असणार आहे. सो हा जर सब्जेक्ट तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड झाला तर जे नेक्स्ट 4-5 सेमिस्टर अजून तुमचे बाकी आहेत 4 सेमिस्टर त्यामध्ये तुम्हाला बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ते अंडरस्टँड होण्यासाठी इझी जाईल. त्यानंतर कोणत्या प्रोग्राम कोडसाठी किंवा कोणत्या ब्रांचसाठी हा अवेलेबल आहे तर इथं पूर्ण ब्रांचचे नेम दिलेले आहेत. त्यानंतर त्याचे कोड्स आहेत AO, DE, EG, EK, ET. ओके. सो अशा खूप साऱ्या ब्रांचसाठी हा सिलेबस कॉमन असणार आहे. त्यानंतर सेकंड सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टचं नाव काय आहे? एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके. आणि याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे EEE आणि सब्जेक्ट कोड आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ओके. सो या साइड वरती जाऊन तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर किंवा याचा सिलेबस किंवा जे IMP क्वेश्चन्स असतील ते सुद्धा आपण या वेबसाईट वरती अपलोड करणार आहोत. तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट चला आपण बघूया. सो बघा आतापर्यंत जे तुमचा 10चा सिलेबस असेल किंवा 12चा असेल. ओके. सो याच्यामध्ये काय असायचं तुम्हाला एक पर्टिक्युलर टेक्स्ट बुक दिलं जायचं. ओके. बट इन डिप्लोमा आपल्याकडे काय आहे की एक सिलेबस आहे आणि या सिलेबसला तुम्ही कोणत्याही रेफरन्स बुक मधून किंवा कुठल्याही जे बुक्स मार्केटमध्ये आहे त्यामधून कव्हर करू शकता. बट
तुम्ही स्टडी कसा करणार, तर स्टडी तुम्ही करणार पॉइंट वाईज. ओके, सो इकडे बघा हा युनिट दिलाय तुम्हाला. युनिट फर्स्ट आहे मॅग्नेटिक सर्किट. सो या युनिट मध्ये टोटली 5 पॉइंट्स आहेत. सो फर्स्ट आहे 1.1. 1.1 सेक्शन मध्ये किती टॉपिक तुम्हाला लर्न करायचे, तर डिफाईन अँड स्टेट द युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, त्यानंतर फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड परमेबिलिटी. सो 1.1 मध्ये तुम्हाला या 4-5 डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत, त्या लक्षात ठेवायच्यात. आणि एक्झाम मध्ये क्वेश्चन काय असणार, सेम क्वेश्चन असणार की तुम्हाला कोणतेही हे जे 4 इकडे दिलेत, मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड परमेबिलिटी. ओके, सो या 5 डेफिनेशन पैकी कोणत्याही 2 किंवा 4 डेफिनेशन्स एक्झामला डिफाईन करायला विचारतात. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला सिलेबस वरती फोकस करायचा आहे. जेव्हाही तुम्ही स्टडी करणार, तुम्हाला फर्स्ट सिलेबस चेक करायचा आहे. आणि आपले जे लेक्चर पण असतील, प्रत्येक लेक्चर मध्ये आपण एक त्या युनिटचा सिलेबस डिस्कस करतो आणि नंतर तो युनिट स्टार्ट करतो. ओके, सो अशा प्रकारे जेव्हाही आपलं जे लेक्चर असेल ते कसं असेल की त्याचं टायटल असेल 1.1 आणि यानंतर तुम्हाला येतील इकडे मॅग्नेटिक फ्लक्स और मॅग्नेटिक टॉपिक. ओके, सो जे जे फर्स्ट लेक्चर असेल आपलं, त्यामध्ये आपण 1.1 कव्हर करून मॅग्नेटिक रिलेटेड ज्या डेफिनेशन्स आहेत त्या आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. सो प्रत्येक सब्जेक्टमध्ये टोटल तुम्हाला 5 युनिट असतात. सो यातला जो फर्स्ट युनिट आहे तो आहे मॅग्नेटिक सर्किट्स, म्हणजे इट्स रिलेटेड टू मॅग्नेटिक और इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ओके, आणि हा जो युनिट आहे हा तुमचा 12 मार्क्स साठी असणार आहे. 12 मार्क्स साठी म्हणजे काय, जो तुमचा 70 मार्क्सचा थेरी पेपर असेल, 70 मार्क्सच्या थेरीमध्ये ऍटलीस्ट 12 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला या युनिट मधून मिनिमम येऊ शकतात. ऍक्च्युली आपल्याकडे ऑप्शन सुद्धा काही क्वेश्चन्स मध्ये असतात, जसं की 12 मार्क्सचा जर क्वेश्चन असेल तो सॉल्व एनी 3 असतं त्याच्यामध्ये, राईट. पण आपल्याला 4 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. सो अशा प्रकारे या युनिट मधून तुम्हाला ग्रेटर दॅन 12 मार्क्स फायनल सेमिस्टरला विचारू शकतात. त्यानंतर सेकंड पॉइंट काय असणार याच्यामध्ये, इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट अनालॉजी अँड डिफरन्सेस. ओके, सो अगेन बघा 1.2 मध्ये काय आहे की इलेक्ट्रिक सर्किट काय असतं आणि मॅग्नेटिक सर्किट काय आहे, किंवा त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, किंवा त्याचं कंपॅरिझन. ओके, सो अशा प्रकारे तुमचा 1.1 मध्ये काय क्वेश्चन्स विचारतात जनरली की डिफाईन द टर्म्स. कोणत्याही 2 टर्म्स तुम्हाला डिफाईनला विचारतात. 1.2 मध्ये काय विचारतात की कंपेअर इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. सो अशा प्रकारे क्वेश्चन्स एक्झामला विचारतात. सो जेव्हाही तुम्ही सिलेबस बघता त्यावेळेस थोडंसं एक्स्ट्रा फोकस देऊन किंवा कॉन्सन्ट्रेशनने जर तुम्ही सिलेबस डिटेलमध्ये अनालाइज केला, तर तुम्हाला त्याच वेळी समजतात की या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत. ओके, आणि आपण जे IMP काढतो ते याच बेसिसवर असतात. त्यामुळे आपण जितके पण IMP क्वेश्चन्स आतापर्यंत आपल्या चॅनलवरती आहेत, प्रत्येक IMP क्वेश्चनच्या व्हिडिओमधून ऍटलीस्ट 80 to 90% क्वेश्चन्स हे ऍज इट इज एक्झामला येतात. ओके, सो आपण कुठलीही मार्केटिंग करत नाहीये किंवा कुठेही ऍड वगैरे नाहीये, त्यामुळे तुम्ही ते बघू शकत नाहीत. बट अजूनही कोणताही एक पेपर आणि तो क्वेश्चन्स पेपर जर तुम्ही कम्पेअर केले, तर तुम्हाला 70 to 80% क्वेश्चन्स हे आपल्याच IMP मधून मिळतात. काही सब्जेक्टसाठी तर आउट ऑफ 100% जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते सेम आपल्या IMP क्वेश्चन्स मधून आलेले आहेत. त्यानंतर 1.3 काय आहे, सिरीज अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. 1.3 मधून सुद्धा काय क्वेश्चन्स असू शकतो की कंपेअर सिरियल अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. त्यानंतर 1.4 मध्ये तुम्हाला फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स, त्यानंतर लेन्झ लॉ, फ्लेमिंग राईट हँड अँड लेफ्ट हँड रूल. ओके, सो अगेन हा जो युनिट आहे मॅग्नेटिक सर्किट, याच्यामध्ये मोस्ट ऑफ द काय आहेत कन्सेप्ट आहेत रिलेटेड टू युअर मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रोमॅग्नेट. सो त्यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत किंवा काही लॉज आहेत जे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. आणि हे जे लॉज आहेत किंवा हा जो सिलेबस आहे, हा असा असतो की हा तुमचा बेसिक सिलेबस आहे. जेव्हा तुम्ही एखादी गव्हर्नमेंट एक्झाम देता किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाल किंवा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जाल, त्यावेळेस हेच क्वेश्चन्स तुम्हाला याच्यानंतर 4-5 वर्षानंतर विचारणार आहेत. ओके, सो हा जो बेस आहे, या बेसवर थोडासा जास्त टाइम फोकस करा, थोडासा जास्त टाइम या बेसवर स्पेंड करा आणि ह्या ज्या छोटे छोटे टर्म्स आहेत याला परफेक्टली अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्यानंतर सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्टन्स, देन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स अँड इट्स इंडक्टन्स. ओके, सो अशा प्रकारे या युनिट मधून तुम्हाला कोणते पॉइंट इम्पॉर्टंट आहेत किंवा सिलेबस काय आहे हे तुम्हाला परफेक्टली अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. हा युनिट आपण इथेच. सो हे झालं ऑल अबाउट युअर युनिट 1. सो या लेक्चर मध्ये आपण जस्ट सिलेबस डिस्कस करणार आहोत. सो लवकरच या युनिटचे जे डिटेल लेक्चर आहेत ते आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. सो त्यानंतर जो नेक्स्ट युनिट असणार आहे तो आहे तुमचा AC फंडामेंटल फॉर सिंगल फेज अँड पॉलीफेज सर्किट. सो हा तुमचा 18 मार्क्सचा युनिट आहे. जो युनिट 2 असणार आहे तुमचा. ओके, याला 18 मार्क्सचं वेटेज आहे.
आणि हा युनिट जर तुम्हाला समजला तर अजून जो तुमचा 3rd सेमिस्टरचा सब्जेक्ट असणार आहे नेटवर्क आणि सर्किट अँड नेटवर्क ओके. सो तो अजून ईझी जाईल अंडरस्टँड होण्यासाठी. सो या ज्या बेसिक हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायचे आहेत, याच्यावरती तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा फोकस करावा लागणार आहे. ओके. सो युनिट 2 मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे मोस्टली आपल्याकडे 2 टाइपच्या क्वांटिटीज असतात किंवा 2 टाइपचे सिग्नल्स असतात. एक एसी सिग्नल, दुसरा डीसी सिग्नल. या युनिटमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे एसी फंडामेंटल मीन्स द फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू युअर एसी सिग्नल्स. त्यानंतर एसी मध्ये पुन्हा टाइप्स असतात सिंगल फेज, 3 फेज, पॉलीफेज. सो इकडे आपल्याला काय शिकायचं आहे सिंगल फेज अँड पॉलीफेज सर्किट. त्यानंतर एसी अँड डीसी क्वांटिटीज. सो फर्स्ट कन्सेप्ट तुम्हाला काय अंडरस्टँड करायचं आहे की व्हॉट इज मीन बाय एसी अँड डीसी क्वांटिटीज. त्यानंतर ॲडव्हांटेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. सो जेव्हा अशा टाइपच्या सिलेबसमध्ये पॉईंट असतो ना ॲडव्हांटेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी, तर सेम ॲज इट इज क्वेश्चन्स तुमचा 2 मार्क्सला विचारतात एक्झाममध्ये. ओके. स्ट्रेट एनी 4 ॲडव्हांटेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी लाइक दॅट. ओके. सो अशा प्रकारे स्ट्रेट तुमचा क्वेश्चन्स तयार होतो. त्यानंतर 2.2 मध्ये काय इकडे सिंगल फेज सायनोसॉइडल एसी वेव्ह. ओके. सो अगेन हा जो 2.2 आहे याच्यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत. त्या तुम्हाला परफेक्टली करायच्या जसं की इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय असते, त्यानंतर सायकल, एम्प्लिट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, आर-एम-एस व्हॅल्यू, एव्हरेज व्हॅल्यू फॉर सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. ओके. सो इकडे तुम्हाला वाटेल की खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत, एवढ्या कशा लक्षात ठेवायच्या. बट एकदा का तुम्हाला तो कन्सेप्ट समजला की एकाच साइन वेव्हमध्ये पूर्ण डेफिनेशन तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. त्यानंतर पोलार अँड कॉम्प्लेक्स फॉर्म रिप्रेझेंटेशन ऑफ एसी क्वांटिटी. सो एसी क्वांटिटीला आपण कोणकोणत्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो ते आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. देन अगेन काही डेफिनेशन्स आहेत जसं की फेज अँगल, फेज डिफरन्स, then concept of lagging and leading. What is meant by lagging angle and what is meant by leading angle. Then again in the 2.4 you have to learn AC through pure resistance, inductance and capacitance and its equation, vector diagram and waveform. Okay. सो हा जो 2.4 आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक एसी सर्किट काढायचं आहे आणि या एसी सर्किटमध्ये तुम्हाला 3 एलिमेंट सोबत ते सर्किट यूज करायचं आहे जसं की रेजिस्टन्स मीन्स वन रेजिस्टन्स सर्किट आणि या सर्किटला अनालाइज करायचं. त्यानंतर अगेन हा जो एसी सोर्स असेल याला तुम्हाला एका कॅपॅसिटिव्ह सर्किटला कनेक्ट करायचं एक कॅपॅसिटर आणि याला अनालिसिस करायचं. सो हा जो 2.4 आहे याच्यामध्ये तुम्हाला प्युअर इंडक्टन्स, प्युअर कॅपॅसिटन्स अँड प्युअर रेजिस्टन्स सर्किट अंडरस्टँड करायचं. देन 2.5. सो अगेन 2.5 मध्ये काय आहे डिफाइन पॉलीफेज सिस्टीम अँड द ॲडव्हांटेजेस ऑफ 3 फेज सिस्टीम ओव्हर अ सिंगल फेज. ओके. सो अगेन बघा याच्यामध्ये 2 ॲडव्हांटेजेस आहेत जे तुम्हाला प्रॉपरली बघायचे आहेत. एक आहे ॲडव्हांटेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी अँड सेकंड वन इज ॲडव्हांटेजेस ऑफ 3 फेज सिस्टीम ओव्हर अ सिंगल फेज सिस्टीम. त्यानंतर 2.6 मध्ये इकडे काही जनरेशन ऑफ 3 फेज इंड्युस्ड ईएमएफ अँड इट्स वेव्हफॉर्म. Then 2.7 is the phase and line current, phase and line voltage in star connected and delta connected balanced load system. हा जो युनिट आहे याला थोडंसं जास्त टाइम देऊन तुम्हाला डिटेलमध्ये अंडरस्टँड करावं लागेल. थोडेसे बेसिक कन्सेप्ट जे आहेत रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी, रिलेटेड टू युअर एसी वेव्ह फॉर्म त्या तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायच्या. सो टोटल 18 मार्क्सचा वेटेज तुमचा या युनिटला आहे आणि सिलेबस पण खूप जास्त आहे. प्लस सेमिस्टर एक्झामला खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला या युनिटमधून मिळतील. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर युनिट 2. देन द नेक्स्ट युनिट 3 याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटार. सो अगेन हा 14 मार्क्सचा तुमचा युनिट असणार आहे. 14 मार्क्स पेक्षा जास्त 14 मार्क्सचं वेटेज तुमचं या युनिटला दिलेलं आहे. सो याच्यामध्ये अगेन 5 पॉईंट्स आहेत. त्यामध्ये 3.1 मध्ये काय आहे तर ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मर, देन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग प्रिन्सिपल, देन ईएमएफ इक्वेशन्स, व्होल्टेज रेशो अँड ट्रान्सफॉर्मर रेशो. ओके. सो अगेन या व्होल्टेज रेशो, ट्रान्सफॉर्मर रेशो और ईएमएफ इक्वेशन वरती काही न्यूमेरिकल सुद्धा असतात जे एकदम इझी असतात. जस्ट तुम्हाला जर तो फॉर्म्युला किंवा इक्वेशन लक्षात असेल तर तुम्ही इझिली त्याला सॉल्व्ह करू शकता. देन 3.2 मध्ये काय बघा की आपण जे फर्स्ट ट्रान्सफॉर्मरचं कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर काही टाइप्स आहेत ट्रान्सफॉर्मरचे. सो त्यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर, पल्स ट्रान्सफॉर्मर अँड आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. देन अगेन construction, working principle and applications of these three auto, pulse and isolation transformer. सो अगेन याच्यामध्ये सुद्धा कंपॅरिझन विचारतात की कम्पेअर ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड पल्स ट्रान्सफॉर्मर और कम्पेअर पल्स ट्रान्सफॉर्मर अँड आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. सो कधी जेव्हा तुम्ही स्टडी कराल ना तर सिक्वेन्शियली जा. फर्स्ट तुम्हाला काय अंडरस्टँड करायचं आहे की बेसिक ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन्स काय आहे, त्याचं वर्किंग काय आहे आणि प्रिन्सिपल काय. सो हा पॉईंट तुमचा क्लिअर झाल्यानंतर तुम्ही जम्प करा की
ऑटो ट्रान्सफॉर्मर काय आहे, व्हॉट इज मीन बाय ऑटो ट्रान्सफॉर्मर, देन व्हॉट इज मीन बाय पल्स ट्रान्सफॉर्मर अँड व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ऑटो, पल्स अँड आयसोलेशन. ओके, सो स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे तुम्हाला जो फर्स्ट कन्सेप्ट आहे तो आधी क्लिअर झाला पाहिजे, देन यू कॅन जम्प टू द सेकंड स्टेप. देन थर्ड, सो याचं नाव आहे बघा ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. सो जे फर्स्ट 3.1 3.2 जे आहेत हे रिलेटेड टू युअर ट्रान्सफॉर्मर आहेत आणि खाली जे पॉइंट्स आहेत 3.3 3.4 अँड 3.5 दिस इज रिलेटेड टू युअर डीसी मोटर. सो डीसी मोटर मध्ये काय बघायचं आहे तुम्हाला, डीसी मोटर कन्स्ट्रक्शन्स अँड वर्किंग प्रिन्सिपल, अगेन देन द टाइप्स ऑफ डीसी मोटर विथ इट्स स्कीमॅटिक अँड विथ इट्स स्कीमॅटिक डायग्राम. देन 3.5 मध्ये काय ऍप्लिकेशन्स ऑफ डीसी मोटर. ओके, सो अगेन ऍप्लिकेशन सिम्पली तुम्ही एका नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता. जे जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते तुम्हाला स्वतःच्या नोट्स बनवायला शिका. राईट नाव तुम्हाला माहिती आहे की खूप साऱ्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत, नेटवरती असेल किंवा पीडीएफ फॉर्म मध्ये असेल, वर्ड मध्ये असेल, बट ज्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करताना त्यानंतर तुमच्या ते परफेक्टली लक्षात राहतं आणि फक्त तुम्हाला ते नंतर रिवाइज करायचं काम पडतं. पण जर तुम्ही एखादी नोट्स ही पीडीएफ मधून रीड करत असाल किंवा बुक्स मधून डायरेक्टली रीड करत असाल तर ते समजायला थोडंसं अवघड जातं किंवा एवढं लक्षात राहत नाही आपल्या. सो द बेस्ट वे इज जस्ट नोट डाऊन समवेअर. तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा, स्वतःच्या बुक्स तयार करा आणि त्या बुक्स कायम तुमच्या जवळ ठेवा. जर तुम्ही पुढेही कंटिन्युअस टेक्निकल फील्डमध्ये काम करणार असाल तर या नोट्स खूप युजफुल ठरतात. सो युनिट 4 आहे तुमचा फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स. सो फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. सो आपण आधी फर्स्ट लास्ट युनिटमध्ये आपण काय बघितलं की डीसी मोटर काय आहे. सो नेक्स्ट चॅप्टर जो आहे तुमचा तो स्पेशली मोटार्स वरती आहे आणि याच्यामध्ये आहे फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. सो या युनिटमध्ये तुमच्याकडे खूप साऱ्या मोटर्स असणार आहे, खूप डिफरंट टाइप्स ऑफ मोटर्स तुम्हाला अंडरस्टँड करायचे आहेत, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, ऍप्लिकेशन्स. ओके, सो फर्स्ट 4.1 मध्ये काय कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ स्प्लिट फेज सिंगल फेज एसी इंडक्शन मोटर. ओके, सो कोणती मोटर, लास्ट टाइम आपण डीसी मोटर बघितलं, 4.1 मध्ये तुम्हाला बघायचं स्प्लिट फेज सिंगल फेज एसी इंडक्शन मोटर. देन 4.2 मध्ये अगेन कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन्स ऑफ युनिव्हर्सल मोटर अँड reversal direction of rotations. So what is mean by universal motor and what is and how can we reverse the direction of rotation. हे झालं सेकंड पॉइंट. त्यानंतर 4.3 मध्ये काय कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन्स ऑफ स्टेपर मोटर, ओनली कन्सेप्ट ऑफ स्पीड कंट्रोल अँड स्टेपर मोटार्स रिव्हर्सल ऑफ डायरेक्शन ऑफ रोटेशन्स. अगेन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन्स बघायचे. देन 4.4 मध्ये construction, working principle and specifications and applications of linear inductions motor. ओके, सो बघा या टाईपचा जो तुमचं युनिट असेल याच्यामध्ये काय आहे की मल्टिपल मोटार तुम्हाला शिकायच्यात आणि जो मोटारचा बेस कन्सेप्ट असणार आहे हाय लेवलचा तो सेम असणार आहे. फॅराडेज लॉ वरती मोस्ट ऑफ द मोटार वर्क करतात. ओके, सो जो टॉप लेवलचा कन्सेप्ट असणार आहे डिफरंट टाइप्स ऑफ मोटारचा तो ऑलमोस्ट सेम असणार आहे. काय चेंज होईल, इकडे सिंगल फेज असेल, कुठे स्टेपर मोटार आहे, काही ठिकाणी लिनियर इंडक्शन मोटर आहे. सो थोडं थोडं त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंग प्रिन्सिपल स्लाइटली चेंज होतं. सो अशा वेळेस काय करायचं की ज्या पण मोटर्स तुम्हाला या युनिटमध्ये डिफाईन केल्या जसं की सिंगल फेज आहे, युनिव्हर्सल आहे, त्यानंतर स्टेपर आहे आणि लिनियर इंडक्शन. सो या 4 मोटर जे आहेत ना, या 4 मोटरला तुम्ही एकाच वेळेस त्यांचं कन्स्ट्रक्शन काय आहे कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये स्टडी करू शकता. चारही मोटरचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे त्यामध्ये डिफरन्स काय आहे, कोणती मोटर, फर्स्ट इंडक्शन मोटरचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, मग त्यावरून त्याचे ऍप्लिकेशन्स काय असणार, त्यानंतर युनिव्हर्सल मोटर काय आहे, त्याला रिव्हर्स करण्यासाठी कोणते स्टेप्स यूज करतात, त्यानंतर स्टेपर मोटरला कंट्रोल कसं करतात. सो हा सगळा जो युनिट आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. खूप साऱ्या मोटर्स आहेत, प्रत्येक मोटर का बनवली, एवढे सगळ्या टाइप्स का असतील, ऑब्व्हियसली जसं तुम्ही बघितलं की आपण जे मिक्सर मध्ये मोटर यूज करतो आणि जी आपल्या सिलिंग फॅनला असते या दोघांमध्ये डिफरन्स आहे. राईट, सिलिंग फॅन जो आहे तो एकदम फ्रीली रोटेट होतो आणि हाय स्पीड मध्ये होतो, पण मिक्सर मध्ये काय असतं की खूप जास्त लोड असतो त्याच्यामध्ये. जेव्हा जेव्हा आपण मिक्सर ऑन करतो तो खूप जास्त लोड येतो किंवा व्हायब्रेशन्स जास्त असतात त्याच्यामध्ये. सो डिपेंड्स ऑन द ऍप्लिकेशन्स, देर आर मल्टिपल टाइप्स ऑफ मोटार्स. ओके, जसं इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये जी मोटार यूज करते ती वेगळी असेल, स्कूटर मध्ये यूज करतात ती वेगळी असेल. सो डिपेंड्स ऑन द ऍप्लिकेशन्स, देर आर अ लॉट ऑफ टाइप्स ऑफ द मोटर. ओके, आणि ते तुम्हाला एक इंटरेस्टिंगली अंडरस्टँड करून घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला की फर्स्ट मध्ये काय डिफरन्स आहे, सेकंड मध्ये काय इम्प्रुव्हमेंट केली आहे, तो पहिल्यापेक्षा दुसरा कसा वेगळा आहे. सो यावेळेस काय होतं की तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं ते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर युनिट 4. देन
नेक्स्ट आपण बघणार आहोत युनिट 5 आणि युनिट 5 काय आहे तुमचा इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. सो अगेन हा 12 मार्क्सचा युनिट आहे. सो हा जो आहे थोडासा प्रॅक्टिकल युनिट आहे याच्यामध्ये जे आपण रेग्युलर यूज करतो टू प्रोटेक्ट अगेन्स्ट इलेक्ट्रिकल हॅझार्ड ऑर द इलेक्ट्रिक शॉक. ओके. सो ॲज अन इंजिनियर आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या गोष्टीपासून प्रॉब्लेम आहे. जसं तुम्हाला समजलं पाहिजे की किती व्होल्टेज असेल तर तुम्हाला शॉक लागू शकतो. हाऊ कॅन यू प्रोटेक्ट अगेन्स्ट दॅट? कोणते इक्विपमेंट यूज करायचे. ओके. सो यासाठी तुम्हाला हा चॅप्टर अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. सो फर्स्ट 5.1 मध्ये काय आहे? सो फर्स्ट 5.1 मध्ये काय आहे? इलेक्ट्रिकल जनरल सेफ्टी रूल्स. कोणते रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत व्हाईल हँडलिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स ऑर व्हेन यू आर वर्किंग विथ द हाय व्होल्टेजेस. देन पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स पीपीईज काय आहे? जसं आपण डॉक्टर बघतो की जेव्हा एक डॉक्टर काही ऑपरेशन्स करतात तर ते मास्क, हँड ग्लोव्ज ते मेडिकल फील्ड मधले यूज करतात. सो सिमिलरली जे इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये यूज करतात त्यासाठी सेपरेट हँड ग्लोव्ज, शूज, हँड ग्लोव्ज. ओके. सो अशा प्रकारे इक्विपमेंट असतात जे आपण लाईव्ह सप्लायवरती काम करताना यूज करतो. ते तुम्हाला इकडे बघायचं आहे. त्यानंतर सिलेक्शन्स ऑफ वायर्स अँड केबल्स ॲज पर ॲप्लिकेशन्स. ओके. सो दिस इज अगेन द इंटरेस्टिंग थिंग्स. आधी तुम्ही एसी सिग्नल शिकताय, त्यानंतर तुम्हाला कळेल की इंडक्टिव्ह सर्किट, रेझिस्टिव्ह सर्किट काय असतं. त्यानंतर करंट, व्होल्टेजचा कन्सेप्ट क्लिअर झाला. त्यानंतर तुम्हाला कळेल की किती करंट असेल तर कोणतं वायर यूज करायचं. वायरचं डायमीटर, वायरचं जे साईज आहे ती कशी डिफाईन करतात. या सिंपल गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर 5.2 मध्ये आहे टाइप्स ऑफ फ्युजेस. कोणत्या टाइपचे फ्युजेस आहेत, त्याचं ऑपरेशन्स काय आहे, कनेक्शन डायग्राम कशी असती. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ फ्युजेस, मिनिएचर सर्किट ब्रेकर याला आपण एमसीबी म्हणतो. त्यानंतर मोल्डेड केस सर्किट ब्रेकर एमसीसीबी. त्यानंतर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ईएलसीबी ऑपरेशन्स, कनेक्शन डायग्राम अँड जनरल स्पेसिफिकेशन. सो अगेन या युनिटमध्ये जर तुम्ही बघितलं तर एमसीबी, एमसीसीबी आणि ईएलसीबी या तिघांना कंपेअर करून त्याचं वर्किंग डायग्राम, त्याचं वर्किंग काय आहे, ऑपरेशन, कनेक्शन डायग्राम हे तुम्हाला बघायचं. त्यानंतर 5.3 मध्ये काय की ड्रॉ द सर्किट कनेक्शन डायग्राम ऑफ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. ओके. सो अगेन एखाद्या डिव्हाइसला आपण प्रोटेक्ट करत असेल तर त्याची सर्किट डायग्राम कशी आहे ती तुम्हाला इकडे एक्सप्लेन करायची. त्यानंतर नीड ऑफ अर्थिंग, इकडे छोटे छोटे पॉइंट्स आहेत आणि हे तुम्हाला आताच क्लिअर करून घ्यायचे. जसं की वाय वी रिक्वायर्ड द अर्थिंग, देन कोणत्या मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ अर्थिंग, देन द टाइप्स ऑफ अर्थिंग, देन फॅक्टर्स अफेक्टिंग अर्थिंग ॲज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. सो काही स्टँडर्ड्स असतात. जेव्हाही काही काही सेफ्टी क्रिटिकल प्रोसेस असेल किंवा सो अर्थिंग काय असतं की काही काही ठिकाणी अर्थिंगसाठी काही रूल्स डिफाईन केले असतात. त्यासाठी काही स्टँडर्ड्स आहेत आपल्याकडे. जसं आपण बघतो की आयएसओ स्टँडर्ड, आयएसआय मार्क असतो काही इक्विपमेंटवरती किंवा काही आयएसओ स्टँडर्ड असतात किंवा काही एआयएस, बीआयएस स्टँडर्ड्स आहेत. जे आपल्याला फॉलो करावं लागतात व्हाईल डिझायनिंग सम इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑर वायर. एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय सम स्टँडर्ड्स. ओके. सो ते सुद्धा तुम्हाला इकडे बघायचं आहे. सो अशा प्रकारे टोटल 5 युनिट्स असणार आहे तुमचे या सब्जेक्टमध्ये. प्रत्येक युनिट आहे इकडे. फर्स्ट आहे तुमचं मॅग्नेटिक सर्किट, त्यानंतर एसी फंडामेंटल, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटार, त्यानंतर फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटार अँड इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. ओके. सो अशा प्रकारे टोटल 70 मार्क्सचा हा तुमचा थिअरी पेपर असणार आहे बेस्ड ऑन दिस सब्जेक्ट. प्लस 2 युनिट टेस्ट सुद्धा असतील तुमच्या. त्याचं ॲव्हरेज सुद्धा तुमचं फायनल सेमिस्टरला ॲड होतंय. फायनल रिझल्टमध्ये ॲड होतं त्याचं. तुम्हाला हा सब्जेक्ट थोडासा सोपा पण आहे बट डिफिकल्ट पण आहे आणि हा जर सब्जेक्ट तुमचा यावेळेस नाही निघाला सपोज तर तो तुमचा डायरेक्ट फायनल इयरचं ॲडमिशन तुमचं स्टॉप करू शकतो. ओके. सो जनरली काय आहे की रेग्युलरमध्ये जर तुम्ही स्टडी केला तर लगेच तुमचा हा समर 26 मध्ये हा तुमचा सब्जेक्ट क्लिअर पण होईल. बट तो जर बॅक राहिला तर पुढं विंटरमध्ये निघणं थोडंसं अवघड असतं कारण त्यावेळेस ऑलरेडी दुसरे सब्जेक्ट्स असतात तुमच्याकडे, प्रॅक्टिकल्स, त्यानंतर अजून एखादा सब्जेक्ट बॅक असेल तर हे सर्व मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. सो द बेटर इज टू स्टार्ट स्टडिंग फ्रॉम नाऊ ऑनवर्ड, राईट? छोटा एक सिलेबसचा पॉइंट तुम्ही ॲटलिस्ट वीकली किंवा डेली एक छोटा पॉइंट कव्हर करू शकता. त्यानंतर त्याला थोडंसं रिवाइज करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही या सब्जेक्टला क्लिअर करू शकता. प्लस हाय स्कोर जर तुम्हाला करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या सब्जेक्टमधून इझिली करू शकता. सो लवकरच या सब्जेक्ट रिलेटेड जे लेक्चर आहेत ते आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाटेक अकॅडमी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. प्लस जो पण सिलेबस असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर असेल ते तुम्ही डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. सो थँक यू फॉर वॉचिंग महाटेक अकॅडमी अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर दिस सेमिस्टर.